धाराशिवमध्ये भाजप पाठोपाठ शिंदेच्या सेनेचा एकला चलोरेचा सूर। भाजपच्या हालचालींनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईत बैठक। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या दिल्या सूचना। ठाण्यात स्वबळावरती लढा। टेंभी नाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी। शिवसैनिकांचा भाजपबद्दल नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती। ठाण्यातील शिवसेनेच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला, त्यामुळे शिंदे नाराज। यापुढे युतीबाबत केवळ शिंदे भाष्य करणार, अन्यथा कारवाई, सूत्रांची माहिती। ठाण्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा। तर 33 प्रभागांमध्ये इच्छुकांसाठी भाजपचं मार्गदर्शन शिबिर। ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा, संजय केळकर यांच्याकडून हे मत मिळालं। राज्यात निवडणुका होतील की नाही यासंदर्भात शंका। निवडणुका जड जाणार याची सरकारला कल्पना। सरकारबद्दल राज्यात प्रचंड असंतोष, भास्कर जाधव यांची टीका। फडणवीस बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत। मुख्यमंत्री फडणवीस आज बिहार दौऱ्यावर। मुख्यमंत्री आज काही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी राहणार उपस्थित। बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज ओबीसी महाएल्गार मेळावा। तर 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना मोर्चाचं देणार निमंत्रण। मोर्चा अजितदादांची राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतो। अजित पवारांना बीडमध्ये मतदान नको असेल। ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं हे मोठं निवेदन। बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी करा। धनंजय मुंडेंचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र। मराठवाड्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने लोक बीडमध्ये येतात। मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान। गुजरात सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सादर। संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार, सूत्रांची माहिती। मात्र कोणतीही तक्रार केली नाही, राऊतांचंही स्पष्टीकरण। तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही। मनसेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही। युतीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर भाष्य करू, सपकाळ यांच्याकडूनही स्पष्टीकरण। अचानक 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले? रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन। डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचं दावा। इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका। निलेश घायवने बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचा आदेश। परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवनं भरलं कसं याची चौकशी होणार। आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक। निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करा, आयुक्त दिनेश वाघमारे यांचे प्रशासनाला निर्देश। नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून आठवड्याभर कांदा खरेदी विक्री असणार बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांच्या सुट्टी घेण्याचा निर्णय। तर कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जालना पालिका आयुक्त लाच घेताना अटक। आयुक्त संतोष खांडेकर अटक होताच कंत्राटदारांकडून फटाके फोडत कारवाईचे स्वागत। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड। अतिवृष्टीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा। योजनेतून विक्रमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषी मंत्री भरणे यांची माहिती। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। नागपूर जिल्ह्यामध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। संत्रा, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वात जास्त फटका। कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर पुन्हा गोळीबार। कॅप्स कॅफेवरती गोळीबाराची 3री घटना। गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली।